आम्ही हे करू या नावानं मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध। राज्याचं औद्योगिक धोरण, कृषी, पर्यटन, मराठीचा सन्मान, गडकिल्ले संवर्धन या सर्वांवरती आश्वासन। सतरा तारखेच्या शिवाजी पार्कवरच्या सभेला अजूनही परवानगी नाही, राज ठाकरे यांची माहिती। 1.5 दिवसांमध्ये तयारी करणं कठीण, आधीच्या सभांमध्ये काय सांगायचे ते सांगितलं, राज ठाकरे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही, देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण। तर कार्यकर्त्यांना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा वाटणं हे अगदी स्वाभाविक असल्याचाही निर्वाळा। 2019 ला भाजप सोबत सरकार स्थापनेची बैठक अदानींच्या घरी झाली, पण ते चर्चेत नव्हते, शरद पवार यांचा दावा। तर बैठक ना अदानींच्या घरी ना त्यांच्या उपस्थितीमध्ये, फडणवीसांचा खुलासा। बटेंगे तो कटेंगेला विरोध करणाऱ्यांना लोकभावना कळली नसावी, देवेंद्र फडणवीस यांचं अजित पवारांच्या विरोधाला प्रत्युत्तर। पंकजा मुंडे आणि विखे पाटलांनीही म्हटलंय, बटेंगे तो कटेंगे अमान्य। मराठी टीव्ही मालिकांमध्ये महायुतीचा छुपा प्रचार, काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा आरोप, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून तक्रार करणार। दक्षिण नागपूरमध्ये महायुतीत बेबनाव, शिंदे गटाचे किरण पांडव महायुतीचा प्रचार करत नसल्याची भाजपच्या मोहन मते यांची तक्रार, पैसे वाटप करून मतं फोडत असल्याचाही आरोप। नागपूरमधून गोंदियाला निघालेले सचिन पायलट गडचिरोलीमध्ये पोहोचले, वैमानिकाच्या चुकीमुळे सचिन पायलट यांचं हेलिकॉप्टर गडचिरोलीच्या आरमोरीमध्ये लँड। हिंदू अतिरेकी नाहीत, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अतिरेकी संघटना, काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांचा गंभीर आरोप। संघाचे लोक हिंसाचार घडवत असल्याचाही दावा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई, 348 सराईत गुन्हेगारांसह भाजपा आणि वंचित मधून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या दोघांना हद्दपारीची नोटीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।